नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील स्वाध्याय 2.1 हा स्वाध्याय आता आपण पाहत आहोत. यातील पहिला प्रश्न आहे 7/2 बरोबर डॅश डॅश अधिक 1/2. तर इथं रिकाम्या जागी आपल्याला जो अंक येईल तो अंक लिहायचा आहे. 7/2 म्हणजे 7/2 बरोबर आपण रिकाम्या जागी x आहे असं मानू अधिक 1/2. आता x अधिक 1/2 आहे, हा 1/2 इकडे धन आहे, दुसऱ्या बाजूला येऊन काय होईल ऋण होईल, म्हणजे x बरोबर येईल 7/2 वजा 1/2 बरोबर छेद समान आहे. 2 घेतलं, 7 मधून 1 गेले 6, 1 बे व्यतिरिक्त 6 बरोबर 3, पर्याय क्रमांक 1. आता यातील दुसरा प्रश्न आहे -2 ही ऋण पूर्णांक संख्या आहे. -2 ही ऋण, आता संख्या रेषा काढू आपण म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 0 1 2 3 इकडं असेल -1 -2 -3 -4 अशा पद्धतीनं. -2 ही ऋण पूर्णांक संख्या आहे. -2 ही ऋण पूर्णांक संख्या आहे. तर खालील पर्याय कोणता बरोबर आहे आपल्याला लिहायचं आहे. -1च्या उजवीकडे येईल, हा -1च्या उजवीकडे येईल, जो पर्याय पहिला चुकीचा आहे. दुसरा पर्याय दिलेला आहे -1च्या डावीकडे येईल, -1च्या डावीकडे -2 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. 0च्या उजवीकडे येईल, तिसरा पर्याय दिलेला आहे 0च्या उजवीकडे, शक्यच नाही. +1च्या उजवीकडे येईल, +1च्या उजवीकडे, हे सुद्धा शक्य नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2. ऋण 1च्या डावीकडे ऋण 2 येईल. आता तिसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहेत. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहेत. आता यातील बघा ऋण 8 गुणिले ऋण 9 बरोबर येईल धन 72, आणि दुसरा आहे ऋण 8 गुणिले ऋण 9 बरोबर ऋण 72. 8 9 72, एक संख्या धन एक संख्या ऋण म्हणजे ऋण 72. हा सुद्धा तसाच ऋण 72 येईल. आणि दुसरा आहे धन धन ऋण ऋण धन झाले 9 8 72. तिसरा आहे 8 गुणिले 9, 8 धन आहे 9 ऋण आहे ऋण 72 व 8 9 72 धन 72. चौथ्यापर्यंत आहे ऋण ऋण धन झालं 8 9 72 व 9 8 72, म्हणजे पर्याय क्रमांक 4 मधील गुणाकार समान आहे. पर्याय क्रमांक 4. आता चौथा प्रश्न आहे 6 गुणिले -1 बरोबर किती. खालील पर्यायातील आपल्याला शोधून लिहायचं आहे. 6 म्हणजे 6/1 आहे. आता 6 गुणिले -1 किती येईल, -6 येईल. -6/1 म्हणजेच -6/1 असं येईल, किंवा 6/1 येईल, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. 6/1 हे बरोबर उत्तर आहे. पाचवा प्रश्न, 7/2 बरोबर किती. हे सुद्धा आपल्याला खालील पर्यायातील शोधून लिहायचं आहे. 7/2 गुणिले ऋण 1 म्हणजेच 7 गुणिले ऋण 1/2, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे -13/-2 बरोबर किती. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला -1/1 गुणिले 13/2 -1 गुणिले -13 होईल, परंतु खालचं 2 बे खालचं धन असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर नाही. 1/1 सेम पहिल्यासारखंच 13 धन येईल, पण बे ऋण येईल. 2/13 जे शक्यच नाही. 13/2 ऋण 13/2 ऋण 2 आहे. अंश आणि छेद दोन्हीवर समान क्रिया केली, दोन्ही धन झाले, म्हणजेच 13/2 येईल, जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न येईल ऋण 96 भागिले 16. ऋण 96, हा ऋण 96 याला 16ने भागायचा आहे. 16 1 16, 16 सख 96, म्हणजे उत्तर येईल ऋण 6, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे ऋण 120 भागिले ऋण 30. ऋण 120 भागिले ऋण 30, दोन्हीवर समान केल्या, दोन्ही धन झाले. 3 1 3, 3 चौक 12, म्हणजे उत्तर येईल धन 4, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. 9वा प्रश्न, पदावली सोडायचे. 5/8 - 3 गुणिले 5, 5/8 - 3 गुणिले 5 बरोबर 5/8 आधी गुणाकार करायचा असतो, 3×5 15 बरोबर 5 गुणिले 8 मधून 15 गेले, म्हणजेच 15 मधून 8 गेले, 7 उरले. मोठी संख्या 15 ऋण आहे, म्हणजे ऋण 7 आलं. 5 गुणिले 7 5 ते 35, एक धन एक ऋण आहे, म्हणजे उत्तर ऋण आलं ऋण 35, जो पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे.
त्यानंतर पुढील प्रश्न आहे 536 अधिक 642. 536 अधिक 642. आधी आपण 642ला संक्षिप्त रूप द्या. 6 6 42 म्हणजेच ह्याला 536 अधिक 1/7. छेद वेगवेगळे आहेत आणि एकाच पाड्यातले नसल्यामुळे लसावी सुद्धा यांचा दोन्हीचा गुणाकार येणार आहे, जी छेदस्थानी करू. 7 सख 42ला 2 हातचे 4, 7 21 आणि 4 25 252. आणि त्यानंतर तिरकस गुणाकार 5 गुणिले 7 5 7 35 अधिक 36 1 36. अंशांशाची बेरीज केली. 6 आणि 5 11ला 1 हातचा 1 3 आणि 1 4 4 आणि 3 7 71/252 जो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. यानंतर पुढे आपल्याला 11वा प्रश्न आहे 1.2/3 वजा 3.5/6. आधी या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. 3 1 3 3 आणि 2 5/3 वजा 6 त्रिक 18 अधिक 5 23/6. 3 व 6 या दोन्हीचा लसावी काढला जो की 6 आलेला आहे. 3 ने 6ला भागा. 3 2 6 5च्या डोक्यावर घेतलं. 6 1 6. 5 आणि 2चा गुणाकार 5 2 10 वजा 23 1 23. 23 मधून 10 गेले 13 राहिले. मोठी संख्या 23 असल्यामुळे -13/6. पुढचा प्रश्न आता पुढील 12 13 14 15 यामध्ये संख्यांची तुलना करायची आहे. लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती हे पाहायचं आहे. ऋण 4 आणि धन 5 यामध्ये धन संख्या ही ऋण संख्या पण निश्चित मोठी असते आणि इथं चिन्ह येईल पेक्षा मोठा. ऋण 4 लहान आहे 5 पेक्षा. त्यानंतर ऋण 6 आणि 0 शून्यापेक्षा हे ऋण संख्या नेहमीच लहान असते, म्हणजे इथं सुद्धा पर्याय क्रमांक 2 येईल. वजा 6 लहान आहे 0पेक्षा. ऋण 1 आणि ऋण 2 ऋण संख्या जितकी लहान तितकी मोठी असते, म्हणजेच ऋण 1 हे ऋण 2 पेक्षा मोठी आहे, म्हणून इथं सुद्धा पर्याय क्रमांक 2 येईल. ऋण 1 मोठी आहे ऋण 2 पेक्षा. 3 आणि 0 मध्ये शून्यापेक्षा धनसंख्या मोठ्या असतात, म्हणून 3 मोठा आहे शून्यापेक्षा. याचा सुद्धा पर्याय क्रमांक 2 येईल. 3 मोठा आहे शून्यापेक्षा. त्यानंतर पुढील प्रश्न पाहायचा 2.1/5 भागिले 5.3/6. आधी यांचं अंशाधिक मध्ये रूपांतर करू. हे दोन्ही पूर्णांकयुक्त दिलेले आहेत. 2 पंचे 10 10 अधिक 1 11/5 भागिले 6 पंचे 30 30 मध्ये 3 वरलं 33/6. 11/5ला 33/6 ने भागायचं, म्हणजेच त्याच्या गुणाकार व्यस्तांनी गुणायचं. गुणाकार व्यस्त अंश 6/33 येईल. 11 1 11 11 त्रिक 33 6 1 6 5 त्रिक 15. पुन्हा इथं भाग कटलो. 3 2 6 3 5 15 बरोबर उत्तर येईल 2/5 जो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. 4 व 7च्या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? 4 ते 7च्या दरम्यान नैसर्गिक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? आता 4च्या मध्ये कोणकोणत्या संख्या आहेत? 5 आहे 6 आहे. 2 नैसर्गिक संख्या आहेत 5 व 6. आता 5 व 6 हे कुठं दर्शवलेले आहेत? पर्याय क्रमांक 2 मध्ये. 6 व 5 म्हणजेच 5 व 6 या 2 संख्या 4 व 7च्या दरम्यान आहेत. पुढील प्रश्न आहे 18वा प्रश्न. ऋण 2 व 3 या दरम्यानच्या संख्या कोणत्या? ऋण 2 आणि 3 याच्या दरम्यान. ऋण 2च्या पुढे काय असेल? ऋण 1 असेल. त्यानंतर 0 असेल, 1 असेल, 2 असेल आणि 3. म्हणजे ऋण 2 आणि 3 या दरम्यान आहेत ऋण 1 0 1 व 2 1 व 2. तर हा गट कुठं कोणता? हा पर्याय दर्शवणारा गट कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये ऋण 1 0 1 व 2 पर्याय क्रमांक 1 येईल. आता प्रश्न क्रमांक 19 पाहायचा आहे. पहिल्या 2 मोज संख्या, पहिल्या 2 पूर्ण संख्या, पहिल्या 2 सर्वात मोठ्या ऋण पूर्णांक संख्यांची बेरीज डॅश डॅश आहे. आता पहिल्या 2 मोज संख्या कोणत्या आहेत? मोज संख्या ज्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. पहिल्या 2 नैसर्गिक संख्या आहेत 1 आणि 2. 1 आणि 2ची बेरीज 3 आली. पहिल्या 2 पूर्ण संख्या 0 आणि 1 या दोन्हीची बेरीज 1 आलेली आहे. ऋण पूर्णांक संख्या कोणकोणत्या आहेत? पहिल्या 2 ऋण पूर्णांक संख्या मोठ्या असलेल्या ऋण 1 व ऋण 2 या दोन्हीची बेरीज आली ऋण 3. म्हणजे इथं आपल्याला 3 अधिक 1 अधिक ऋण 3 या तिन्हीची बेरीज करायची आहे. 3 अधिक आणि 3 दोन्ही कटले, राहिलं शिल्लक 1. म्हणजेच पहिल्या 2 मोज संख्या, पहिल्या 2 पूर्ण संख्या व पहिल्या 2 सर्वात मोठ्या ऋण पूर्ण संख्या यांची बेरीज येईल 1, जी पर्याय क्रमांक 2 मध्ये दर्शवलेली आहे. धन्यवाद.
स्वाध्याय 2.1 आपला सोडून पूर्ण झालेला आहे. यात काही शंका असतील तर आपण निश्चितच मला विचारू शकता.